निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। हे प्रभू, आज मी तुमच्याशी बोलायला आलो आहे। मी ज्या मार्गावर चाललो आहे तिथे माझ्याकडून कोणती उणीव तर राहत नाही ना? मच्छिंद्र, या अरण्यात मी तुझी प्रतीक्षाच करत होतो। चल, आपण बोलूया। मच्छिंद्र, सूर्यास्त होऊन गेला आहे आणि सगळं जग झोपलं आहे, परंतु अहोरात्र एक कार्य सुरू आहे ज्याची कुणालाच कल्पना नसेल। तू, मी आणि श्री दत्त महाराजांनाच हे ठाऊक आहे की आपण अनंत काळासाठी एक पाया रचतो आहोत। त्याचं शिखर जेव्हा तयार होईल आणि त्यावर जेव्हा कळस चढवला जाईल आणि त्यावर सत्याची, धर्माची पताका अखंड फडफडत राहील, तेव्हा आपल्याला होणारा आनंद हा निश्चितच वेगळा असेल। होय प्रभू, हे अत्यंत अवघड कार्य आहे, परंतु तुमची आणि श्री दत्त महाराजांची कृपा आहे म्हणून हे सगळं शक्य होत आहे। या सृष्टीत असणाऱ्या अनेक शक्ती त्या कार्यात हळूहळू सहभागी होत आहेत। जेव्हा प्रत्यक्ष कार्य सुरू होईल तेव्हा त्यात कोणतीच अडचण नसणार आहे। प्रभू, गोरक्षाची साधना कशी सुरू आहे? त्याच्या साधनेचा पाया तूच रचला आहेस मच्छिंद्र। प्रभू, मला आजही तो दिवस आठवतो जेव्हा अरण्यातून जात असताना गोरक्षला ब्राह्म मुहूर्ताला उठवून स्नान करवून मी पहिल्यांदा भिक्षा आणायला पाठवले होते। सावित्री, अगं कोण आलंय बघ बाहेर, आणि येताना भिक्षा घेऊन ये। अगं बाया, एवढंच लहान पोर आणि ते बी भिक्षा मागायला? आई बाप नाही वाटतं याला? काय रे पोरा, एकलाच फिरतो आहेस होय? नाही, माझ्या सोबत माझे गुरु आहेत। एवढ्याशा पोराला भिक्षा मागायला लावतात आणि जीव बी देईना। तुम्ही मला भिक्षा देत आहात, पण तुम्ही माझ्या गुरूंना काहीही बोललेलं मला आवडणार नाही। बरं बाबा, तुला नाही आवडत ना, मग नाही बोलणार। हे घे।
हे प्रभू, बाल गोरक्षाचा हात हाती घेऊन अरण्यातून जात असताना, अनेक ठिकाणी निवास करत असताना गोरक्षमध्ये अंगभूतच एक गोष्ट होती, आणि ती म्हणजे गुरुनिष्ठा. होय, कैलासातून माझे तुमच्यावर लक्ष होते आणि तू त्या दिवशी घेतलेली परीक्षा माझ्या स्मरणात आहे. इतक्या कोवळ्या लहान मुलाची परीक्षा घेणं माझ्यासाठीही सोपं नव्हतं. परंतु गोरक्ष हा काही सामान्य बालक नाही हे मला माहीत होते. तेव्हा त्याची परीक्षाही तितकीच कठोर असायला हवी असा माझा विचार होता. मला 2 वडे हवे होते, ते कृपया द्याल का? वडे हवेत ना तुला? दे तुझा डोळा काढू, दे तुझा डोळा काढू, दे तुझा डोळा काढू, दे तुझा डोळा काढू, दे तुझा डोळा काढू. बाल गोरक्षला कल्पनाही नव्हती की आपण दिलेला डोळा पुन्हा परत संजीवनी मंत्राने मिळेल. किती निष्ठा, किती त्याग, कोणताही संदेह नाही. त्यामुळे पुढच्या प्रवासात त्याला वेगवेगळ्या दीक्षा देणं मला सोपं गेलं. शिष्य म्हणून त्याने समर्पण केले होते आणि नाथ परंपरेप्रमाणे दीक्षा देण्याची तीच योग्य वेळ होती. पार्वती आणि मी अंतर्दृष्टीने तो दीक्षा सोहळा पाहत होते. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन हो अलख निरंजन. हे त्रिपुंड म्हणजे शिवतत्वाची आठवण म्हणून, तसेच प्रत्यक्ष नारायणाचे आपण अवतार आहात म्हणून विष्णुनामही त्रिपुंडावर प्रतिदिन लावायचे आहे. हे काशी विश्वेश्वर, तिथल्या वास्तव्यात गोरक्षची आणि त्या गावातल्या शिवभक्त महिलेची जेव्हा भेट झाली तेव्हाच मला जाणवले होते की त्या भूमीत निश्चितच काहीतरी घडणार आहे. गोरक्ष हे माझेच प्रतिरूप आहे. ह्याचा प्रत्यय अनेक वेळेला आलेला आहे, परंतु ते सामान्य माणसाला समजलेले नाही. संजीवनी मंत्राची दीक्षा तुम्हीच मला दिली आणि माझ्याकडून तो मंत्र गोरक्षला दिला गेला. परंतु त्यामागे गहिनीच्या जन्माचे प्रयोजन होते याची कल्पनाही कोणी केली नव्हती. प्रत्येक नाथांचं प्रकट होणं हे पंचमहाभूतांशी निगडित आहे. तुझा जन्म पाण्याजवळ झाला, गोरक्षचा जन्म गौरक्षेतून झाला आणि गहिनीचा जन्म पाणी आणि मातीतून झाला. सृष्टीच्या कणाकणात दिव्यत्व दडलेलं आहे. हेच ह्यातून भक्तांना समजले पाहिजे.
गोरक्षला सांभाळत मी तिथवर पोहोचलो होतो, परंतु गहिनीचे संगोपन करणे माझ्यासाठी अवघड होत होते. 2 बालकांचा सांभाळ करणे माझ्यासाठी अवघड झाले असते आणि गहिनी लहान असल्यामुळे त्याला मातेच्या प्रेमाची आवश्यकता होती. त्या गावातील शिवभक्त कुटुंबाकडे तू गहिनीला सुपूर्द केलेस, हा एक अत्यंत उत्तम निर्णय होता. माझ्यासमोर दुसरा पर्यायच नव्हता प्रभू. हे बघ मच्छिंद्र, गहिनी मोठा होईल आणि ठरल्याप्रमाणे 12 वर्षांनी त्याची आणि तुझी भेट होईल आणि गहिनीचे संगोपन उत्तम होईल यात मला शंका नाही. होय प्रभू, परंतु गहिनीला सुपूर्द करणे मला अत्यंत अवघड गेले. हे दिव्य बालक तुझ्या हातात सुपूर्द करण्यासाठी मी आलो आहे. मला अत्यंत प्रिय असलेला गहिनी मी तुला सुपूर्द करतो आहे. गहिनीला सुपूर्द केल्यानंतर गोरक्ष आणि मी अरण्यातून चालत होतो. त्या क्षणी एकच उद्दिष्ट होते, ते म्हणजे श्री दत्त महाराजांची भेट घेणे आणि गोरक्षला त्यांच्या स्वाधीन करणे. गौरक्षेतून गोरक्ष प्रकट झाला, तिथून तो श्री दत्त महाराजांपर्यंत पोहोचला. ही खूप मोठी यात्रा आहे. ह्या यात्रेतही गोरक्षला शिकवण्याचा तुझा आग्रह जास्त महत्वाचा होता. एका क्षणी शस्त्रविद्या शिकवण्यावर ती जास्त भर दिला. हे योग्यच आहे, कारण योगिक ज्ञान तूच देत होतास. श्री दत्त महाराज आणि मी देखील त्याला अनेक गोष्टी शिकवणार होतोच, परंतु महायोगी घडवण्याबरोबरच तू एक महायोद्धाही घडवत होतास. मच्छिंद्र, बद्रिकाश्रमात तुझी आणि दत्त महाराजांची भेट जितकी उत्कट होती, तशीच गोरक्ष आणि दत्त महाराजांची भेटही अत्यंत सुंदर होती. माझ्यासाठी एक मोठी यात्रा पार पडली होती आणि त्याचसोबत तुम्ही दिलेले दायित्वही पार पडल्याचे समाधान होते. गोरक्षची एक यात्रा पूर्ण झाली होती आणि दुसरी मोठी यात्रा सुरू होणार होती. हे प्रभू, त्या क्षणी मला असे वाटले होते की अजून हा किती मोठा प्रवास आहे. आता तर केवळ एका नाथांना मी श्री दत्तात्रयांपर्यंत आणून सोडलं आहे. अजून गहिनी नाथ आहेत आणि पुढे येणारे नाथही आहेत. मी समजू शकतो, तू सगळ्यात पहिला नाथ आहेस आणि त्यामुळे तुझे दायित्व अत्यंत मोठं आहे. हे सोपं कार्य नव्हे. सद्गुरूंचे दर्शन घेतल्यावर माझा सगळा क्षीण गेला. गोरक्ष दत्तात्रयांसमोर जे काही शिकला, हे जाणून तुला किती कृतार्थ वाटत असेल ह्याची मला कल्पना आहे. गोरक्ष जे जे शिकला होता ते श्री दत्त महाराजांना सांगत होता आणि त्याचे विलक्षण ज्ञान बघून मीही थक्क झालो होतो.
हे अग्निअस्त्र. मच्छिंद्र, तुझ्या डोळ्यात पाणी? हे श्री महादेव, गोरक्षला जेव्हा मी श्री दत्तात्रयांकडे सोडून येत होतो तेव्हा त्याने जी मला मिठी मारली आणि मला म्हणे मला सोडून जाऊ नका, ते मला आठवलं. मला कल्पना आहे तुझ्यासाठी ते अवघड गेलं, परंतु आजपर्यंत ते तुला दाखवताही आलं नाही. गुरुभक्ती, निष्ठा, प्रेम हे सगळे शब्द सुद्धा अपुरे आहेत. त्याचे माझ्यावर आणि माझे त्याच्यावर जे प्रेम आहे ते शब्दात नाही सांगता येणार. पण तो क्षण ओलांडणे आवश्यक होते. आता तू गोरक्षला पाहिले आहेस. त्यांनी गुरुच्या विरहावर मात करून सगळे लक्ष साधनेकडे केंद्रित केले आहे. मी त्याला ओंकार शिकवला तेव्हा त्या प्रसंगात तो किती एकाग्रतेने ध्यान करतो आहे आणि त्याचं लक्ष ध्यानावर किती आहे हे लक्षात आलं. शाबरी विद्येचा जन्म व्हावा आणि विस्तार व्हावा ही माझी इच्छा होती. मच्छिंद्र ती पूर्ण करतो आहे. हे सगळं तो करू शकला कारण त्यांनी सुरुवातीला आदि स्वर, आदि अक्षर अर्थात आदि नाद समजून घेतला. हा आदिस्वर काय आहे? ओम हा या सृष्टीतला आदि स्वर आहे. हा ओम आपण एकत्र म्हणूया. आधी तुला मी म्हणून दाखवतो आणि मग त्यानंतर तू तो अखंड सुरू ठेव. हे प्रभू, चौथ्या नाथांची अंतःप्रेरणा तुमचीच आहे. कामदेवाला जेव्हा तुम्ही भस्म केले तेव्हा अग्निदेवाने त्याला जतन करून ठेवले होते आणि अंतरिक्ष नारायणाने त्यात प्रवेश केला. तो हिरण्यगर्भ अग्निदेव सांभाळत होते. हे सुद्धा तुमचीच लीला. या शिवलीले पुढे मी नतमस्तक आहे प्रभू. या सृष्टीत कधीच काही संपत नाही, मृत होत नाही, परंतु ते रूपांतरित होत राहतं. जालंधरचा जन्म हा या तत्वाचे उत्तम उदाहरण आहे. बृहद्रव आणि सुलोचना या माझ्या भक्तांना सोमयाग करण्याची बुद्धी ही मीच दिली आहे आणि त्या सोमयागातून काय घडले हे तुला ठाऊकच आहे. प्रभू, त्याआधी त्या मातेला संकेत देण्याचे काम तुम्ही मला दिले आणि त्या मातेला दृष्टांत देऊन माझे कार्य मी केले. हे ऋषीवर, आपण कोण आहात? हे देवी, तुला शुभ संकेत देण्यासाठी मी आलो आहे. हे ऋषीवर,
या सोमयागातून जो पुत्र प्रकट झाला त्याविषयीच आपण बोलत आहात ना? होय देवी, त्या पुत्राला नामकरण करण्याआधी त्याचे नाव काय असावे हे आधीच निश्चित झाले आहे. हे ध्यानात असू द्यावे. आमच्यासाठी काय आज्ञा आहे? त्या दिव्य पुत्राचे नामकरण जालंधर असे करावे. गोरक्ष जन्माला आला तेव्हा मी तिथे होतो. गहिनी जेव्हा प्रकटला तेव्हाही मी तिथे होतो. परंतु जालंधर प्रकट झाला तेव्हा मात्र मी तिथे नव्हतो. अंतरिक्ष नारायणाने धारण केलेले रूप मी अंतर्दृष्टीने पाहिले आणि शिवलीलेच्या त्या अद्भुत दृश्याला पाहून मी नतमस्तक झालो. ज्यात अग्नीचं तेज आहे अशा नाथ परंपरेतल्या जालंधरचं कार्य अग्नीसारखं प्रखर असेल. गोरक्ष आणि गहिनी सोबतच जालंधरचं मोठं सहाय्य तुला मिळणार आहे. साक्षात अग्निदेवांनी आपल्याला दर्शन दिले म्हणजे हा यज्ञ सफल झाला म्हणायचं. पण त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला थोडी प्रतीक्षा करावी लागेल. मला वाटतं आपण यज्ञ सुरू ठेवावा. या शुभप्रसंगी मी मंत्रोच्चार सुरू ठेवतो जेणेकरून शुभशक्तीचे आगमन होईल. मच्छिंद्र, नाथ परंपरेत वैराग्य भाव केंद्रस्थानी आहे. हीच त्याची मुख्य ओळख आहे. होय प्रभू, या संसारात मोहात पाडणाऱ्या अनंत गोष्टी आहेत. त्यातल्या कशातही न अडकता ध्यानाचा परमोच्च क्षण गाठून मनुष्याच्या आणि जीवसृष्टीच्या कल्याणासाठी कार्य करायचे म्हणजे संपूर्ण वैराग्य हवेच. मच्छिंद्र, मी आणि श्री दत्त महाराज जेव्हा पहिल्यांदा या नाथ परंपरेबद्दल बोलत होतो तेव्हा ते एखाद्या स्वप्नासारखंच होतं. परंतु आज नाथ परंपरेचे स्वप्न सत्यात उतरले आहे. अत्यंत कठोर तप, धर्माचा आणि सत्याचा आग्रह आणि वैराग्य भाव यातूनच सगळे कार्य पार पडते आहे. आणि म्हणूनच जालंधर त्याला अपवाद कसा असेल? त्यातही तो वैराग्य भाव असणारच. म्हणूनच त्यांनी सर्व सुख पायाशी लोळून घेत असतानाच अरण्याचा मार्ग घेतला. मच्छिंद्र, नाथ परंपरेमध्ये हे जे सगळे सुरू आहे त्याचे तुला समाधान, आनंद आहे ना? होय, निश्चितच प्रभू. परंतु आपण असे का विचारत आहात? प्रत्येक क्षणी तुझ्या समोर एक नवीन आव्हान आहे. त्याचबरोबर प्रकट झालेल्या सगळ्या नाथांसाठी प्रत्येक दिवस महत्वाचा आहे. हो, ते मी स्वीकारले आहे. मच्छिंद्र, प्रकट झालेल्या नाथांची काळजी तू करू नकोस. जालंधर जेव्हा अरण्यात होता आणि वणवा पेटला तेव्हा मलाही असे वाटले की तात्काळ तिथे जावे आणि जालंधरला वाचवावे. मच्छिंद्र, साक्षात नारायणाचे हे अवतार आहेत. त्यांना काहीही होऊ शकत नाही.
तुम्ही स्वतः इतके समर्थ आहात की तुमचे संरक्षण तुम्हीच कराल. हा तर जालंधर. जालंधर. आपण कोण? मी अग्निदेव. मच्छिंद्र, गोरक्षला श्री दत्त महाराजांकडे सोडून जाणे हे तुला अवघड गेले हे मला माहित आहे. परंतु एक दिवस श्री दत्त महाराजांना देखील गोरक्षला माझ्याकडे पाठवायचे होते, ते अर्थात पुढच्या दीक्षा देण्यासाठीच. परंतु गोरक्षला हे सहन होणारे नव्हते. स्वाभाविक आहे. खूप मोठा काळ मी त्याच्या सोबत होतो. त्यातून तो सावरला आणि त्याचे सद्गुरूंशी ऋणानुबंध जुळले. त्याला दुःख होणे मी समजूच शकतो. एक श्रेष्ठ योगी घडत असताना तो किती अवघड प्रसंगातून जातो ह्याची त्यालाच कल्पना असते. मुख्य म्हणजे त्याला स्वतःला त्यातून सावरावे लागेल. हे बघ मच्छिंद्र, गोरक्ष त्यातून सावरला आहे आणि त्याचा प्रवास एक श्रेष्ठ योगी होण्याकडे सुरू झाला आहे. भविष्यात एक वेळ अशी येईल की तोच मोहमायेबद्दल जास्त स्पष्ट सांगू शकेल. गोरक्ष, माझे हे रूप पाहिलेस. यानंतर तुला मी वेगळ्या रूपात दर्शन देईन, हे ध्यानात असू दे. भविष्यात तुझ्याकडून खूप मोठे कार्य अपेक्षित आहे. त्यासाठी तुला हा वियोग सहन करावा लागेल. आता तू प्रस्थान कर. मच्छिंद्र, हे सगळं सुरू आहे, परंतु तुझा स्वतःचा एक वेगळाच प्रवास सुरू आहे याची मला कल्पना आहे. आपली कृपादृष्टी आहे म्हणून हे साध्य होत आहे. नाथ परंपरेचा विचार आणि त्यानंतर त्याचे कार्य करत असताना अनेक शक्तींना, अनेक देवतांना त्यात सहभागी करून घेणे महत्वाचे होते आणि ते तू केलेस. मलाही याची जाणीव आहे की हे कुणा एकाचे कार्य नाही. शुभ शक्तींचा एक मोठा समूह एकत्र यायला हवा, तरच सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचे निर्दालन होते. मी शाबरी मंत्राचे कवित्व केले आहे. ते मंत्र मनुष्याच्या कल्याणासाठी आहे. त्यानंतर कोणत्याही भक्ताने श्रद्धेने शाबरी मंत्र म्हटल्यास त्या मंत्राचे जे कार्य आहे ते कार्य पूर्ण होण्यास तुम्ही सहाय्य कराल. तुझ्या या प्रवासातच माझा मानस पुत्र वीरभद्र याच्याकडूनही एक प्रमाद घडला. निश्चितच नाही प्रभू. वीरभद्र आणि माझ्यामध्ये जो संघर्ष झाला त्याला केवळ एकच कारण आहे, ते म्हणजे आम्ही एकमेकांना ओळखत नव्हतो.
हे कैलासपती, तुमच्यामुळेच वीरभद्राचे कार्य आणि महत्व मला समजले. तुमचा हा संघर्ष होणे हे अटळ होते, परंतु तू आपल्या युद्ध कौशल्याने वीरभद्रासारख्या अजेय योद्ध्यास थक्क केलेस आणि आपल्या कार्यासाठी अनुकूल करून घेतलेस. परंतु मी एक सांगू इच्छितो प्रभू, या सगळ्यामुळे वीरभद्राचा नाथपंथाशी कायमचा संबंध जोडला गेला आहे. वीरभद्र, मच्छिंद्र, तुमच्या दोघांमध्ये जो संघर्ष सुरू आहे तो थांबवण्यासाठी मी इथे आलो आहे. मच्छिंद्र, श्री दत्त महाराजांचे स्वरूप समजून घ्यायला तुला फार कष्ट पडले. तुझी कठोर परीक्षा पाहिली, परंतु श्री दत्त महाराजांचे गोरक्षवर जे प्रेम आहे त्यातून त्यांनी गायत्री देवींचे दर्शन घडवले. गायत्री देवी म्हणजेच साक्षात श्री दत्त महाराजांचे स्वरूप आहे. हे आदिनाथ, श्री दत्त महाराजांचे गोरक्षावर असलेले प्रेम बघून मला आनंद झाला आणि मी जे अनुभवले त्या समस्त गोष्टींचा गोरक्षही अनुभव घेत आहे याचे मला समाधान आहे. श्री दत्त महाराजांचे 3 प्रहरातील स्वरूप गोरक्षला पाहायला मिळाले. होय प्रभू, गायत्री देवींचे अद्भुत दर्शन अजूनही माझ्या स्मरणात आहे. गोरक्ष, मी तुला माझ्या 3 रूपांचे दर्शन घडवते, म्हणजे तुला कळेल. हे माझेच रूप आहे, ही ब्राह्मी शक्ती. ही वैष्णवी देवी, हे माझे दुपारचे रूप. ही शांभवी शक्ती, जी वृषभावर आहे. मच्छिंद्र, तू आपल्या कार्यासाठी सहाय्यभूत होण्यासाठी विविध शक्तींना प्रसन्न करून घेताना तुझ्यावर भैरवांशी युद्ध करण्याची वेळ आली. होय प्रभू, हिंगळाई देवीला माझ्यातल्या सामर्थ्याची परीक्षा बघायची होती. हा देखील तुझ्या कार्याचाच एक भाग आहे. परमशक्तीने ज्या ज्या वेळेस मनुष्य अवतार घेतला तेव्हा कठोर परिस्थितीशी सामना करावाच लागला. काळ भैरवांना पराभूत करून हिंगळाई देवीला प्रसन्न करून घेता आले, हे सर्व तुमच्यामुळेच शक्य झाले. ऋषीच्या वेशात तुम्ही तिघे भैरवच आहात हे मी ओळखले आहे. मी तुम्हाला शस्त्र उचलू नका असे सांगितले होते, परंतु तुम्ही माझे ऐकले नाही. आता मी तुमच्या दिशेने वातास्त्र फेकतो आहे, त्यापासून तुमची निश्चितच सुटका नाही.
हे श्री हिंगळाई देवी, आपल्या दर्शनाची इच्छा पूर्ण झाली. हे कैलासपती, श्री दत्त महाराजांच्या सानिध्यात गोरक्षाची साधना सुरू होती. परंतु पुढच्या प्रवासासाठी श्री दत्त महाराजांच्या आणि तुमच्या नियोजनानुसार गोरक्ष तुमच्याकडे यायला निघाला. होय मच्छिंद्र, गोरक्षाने बालवयात जे ज्ञान ग्रहण केले ते अद्भुतच आहे. परंतु केवळ ज्ञानच नाही, तर त्याचबरोबर ध्यानाची आणि कठोर तपश्चर्येची जोड असणंही आवश्यक आहे. प्रभू, माझ्या प्रिय गोरक्षला तुमच्या सानिध्यात साधना करता येते हे पाहून मला समाधान वाटले. मच्छिंद्र, गोरक्षमध्ये मला महान योगी होण्याची योग्यता दिसते. भविष्यात त्याच्याकडून विपुल ग्रंथ संपदा निर्माण होईल हे निश्चित. गोरक्ष म्हणजे आपलेच प्रतिरूप आहे प्रभू. त्याला योग्य वयात आपले मार्गदर्शन लाभले, हीच त्याच्या पुढील अद्भुत प्रवासाची खूण आहे. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन गोरक्ष, कैलासात तुझे स्वागत आहे. निरंजन हो. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो. तुला खूप श्रम झाले आहेत ह्याची मला कल्पना आहे. परंतु यात्रा हा साधनेचाच एक भाग आहे गोरक्ष. मच्छिंद्र, नाथ परंपरेतील चौथ्या नाथांचा म्हणजे जालंधर यांचा जन्म झाला आहे. आता हळूहळू एक एक नाथ प्रकट होतील. परंतु जालंधरला स्वतःच्या जन्माच्या प्रयोजनाची कल्पना नाही. होय प्रभू, जालंधरला योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. मच्छिंद्र, जालंधर मध्ये वैराग्य भाव तर जन्मताच आहे. साक्षात अंतरिक्ष नारायण अवतरित झाले आहे. तरीही जालंधरला योग्य मार्गदर्शन मिळण्यासाठी एक उत्तम गुरु असण्याची आवश्यकता आहे. जालंधरचा गुरुसाठीचा प्रवास सुरू झाला आहे प्रभू. जालंधर, तुम्हाला माझे नाव कसे ठाऊक? तुझे नावच काय, तर तुझा जन्म कसा झाला हेही मला ठाऊक आहे. हे कसे काय? बृहद्रव राजाने जो सोमयाग केला त्यात तुझा जन्म झाला. होय, हे खरे आहे. मग आता तू काय करणार आहेस? तेच मला ठाऊक नाही. याचा अर्थ असा की तुला तुझ्या गुरुचा शोध घेण्याची आवश्यकता आहे. गुरु म्हणजे काय? गुरु म्हणजे तो जो योग्य वाट दाखवतो. तुला पाहिल्यावर मला गोरक्षाची आठवण येते. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो. अलख निरंजन. हे बघ मच्छिंद्र, भविष्यात अशी वेळ येईल जेव्हा तू संकटात सापडशील. लोक तुला दूषण देतील, परंतु तरीही तू तुझ्या निर्णयापासून ढळू नकोस. होय प्रभू. शुभम भवतु.
कुसुमांकित शिव स्वरूप ललाटी शोभते त्रिपुंड सिद्ध योगी वितरागी धग धगते तेज कुंड अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो